जय शिवराय बंधूंनो, आम्ही आहोत आता एका बकरीच्या गोठ्यामध्ये. तिथे बकरी आपली स्वतः मुलाला किंवा पिळाला जन्म देते, कोकरूला जन्म देते. ते बघूया आता. निसर्गाने बोलतात ना, ज्यांचा मागे पुढे कोण नाही, आणि त्याला जन्म देताना तिथे कोणाची उपस्थिती नसताना ते आपल्या बाळाला सुखरूप जन्म देते. त्या तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. काय निसर्गाचा नियम आहे, ज्याचा कोणच नसतो त्याचा वरचा असतो, ही खरी गोष्ट आहे. आत्ताच हा जन्मलेला छोटासा पिल्लू आहे, याचं तो जन्म घेतलेला आहे कोकरू. बकरीचं पिल्लू आत्ताच्या आत्ता जन्म घेतलेला आहे, ज्याचं कोणच नसतो बघा. लगेच त्यांनी चालायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्यासोबत माणसाची तुलना केली तर माणसाचं बाळ हे 9 महिने, 1 वर्ष, कोणी 1.5 वर्षाने चालतात. पण ह्यांचं बघण्यासाठी कोण नसतं, म्हणून बघा लगेच त्यांनी जन्म घेतल्या घेतल्या चालण्याचा प्रयत्न करतोय, पडतोय, धडपडतोय. आणि ही त्याची आई आहे. हिने काल दिलेला आहे, काल परवा बाळाला जन्म. अगदी एकदम मस्त आणि चांगल्या प्रकारे आपल्या आईचं दूध पितोय. किती प्रेमाने आहे बघा. माणसामधला आणि जनावरांमधला हाच फरक आहे की जनावरांना बघणारा कोण नसतो, त्यामुळे त्यांना स्वतःचं काही निसर्गाचं एक देण आहे की लगेच त्यांना उभं राहण्याची ताकद मिळते. बहीण मंगलाताई हिने एकदम गोटा बघा जसं काय साफसूफ. आणि तिच्यासाठी ही बकरा असतील किंवा गाय बैल असतील, तिच्यासाठी एक जीव आहे तिचा. आणि ते आपल्या मुलांप्रमाणे बघा